नमस्कार मित्रांनो. आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप खास आहे. कारण HR हा सगळ्यांचा जवळचा आणि अत्यंत आवडीचा विषय असतो. आज आपल्यासोबत आहेत सायली तळोदीकर आणि त्यांचा 17 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे HR सेक्टरमधला. सुरुवात मी HR म्हणून केलेली. माझं MBA HR मी केलं कमेन्स इन्स्टिट्यूट म्हणजे हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट आहे कोथरूडचं तिथे. आणि MBAच्या विद्यार्थ्यांना हे व्हॅल्यू ॲडिशन जे सेशन्स आहेत ते देते. लिंक्डइन प्रोफाईल तुम्ही कसा बनवला पाहिजे किंवा प्रोफेशनल नेटवर्किंग कसं केलं पाहिजे, मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी केली पाहिजे, सॅलरी कशी निगोशिएट केली पाहिजे याच्यानंतर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कोडफर्स्टच्या या खास पॉडकास्टमध्ये. कोडफर्स्टमध्ये आपण खूप सारे पॉडकास्ट केलेले आहेत आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपलं करिअर, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीविषयी आत्तापर्यंत बोललेलो आहे. पण आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप खास आहे. कारण HR हा सगळ्यांचा जवळचा आणि अत्यंत आवडीचा विषय असतो. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस HR हा वर्ड आपल्या कानावरती येतो त्यावेळेस पहिला प्रश्न मनामध्ये येतो की जॉब. कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपण जॉबच्या रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलणार आहोत. आजचे जे गेस्ट आहेत ते खूप खास आहेत. त्यामुळं आजचा हा पॉडकास्ट फक्त इंजिनियर लोकांसाठी नाही आहे, तर आजचा पॉडकास्ट जो आहे तो BA, BCom किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्या प्रत्येक तरुणासाठी आहे. आजचा पॉडकास्ट त्याच्यासाठी आहे की तुम्ही करिअरच्या मिड लेवलला आहात आहे आणि तुम्ही HRच्या रिलेटेड काही चुका करता आहात, त्यांच्यासाठी आहे. आजचा पॉडकास्ट हा सिनियर पर्सनसाठी सुद्धा आहे, जेणेकरून आपण सिनियर असताना काय एटिकेट्स वापरायला पाहिजे किंवा काय एटिकेट्स बाळगायला पाहिजेत याच्यासाठी असू शकतो. आज आपल्यासोबत आहेत सायली तळोदीकर आणि त्यांचा 17 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे HR सेक्टरमधला. HR सेक्टरमध्ये बऱ्याच साऱ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. जसं आत्ता खूप महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खूप गरजेचा विषय आहे कॅम्पस टू कॉर्पोरेटपासून मी सुरुवात करतो. त्यांची कॅम्पस टू कॉर्पोरेटसाठी काम केलेलं आहे त्यांनी टॅलेंट ॲक्विजिशनसाठी काम केलेलं आहे, म्हणजे ज्या टेक हायरिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. पॉस्टचं ट्रेनिंग्स घेतात, त्या सर्टिफाईड पॉस्टचं ट्रेनिंग घेत आहेत. आणि पुण्यामधल्या जेवढे ज्वेलरी ब्रँड्स आहेत, खूप मोठ्या मोठ्या ज्वेलरी ब्रँडचं जे सेल्स ट्रेनिंग आहे ते सेल्स ट्रेनिंग त्या करतायत. 17 वर्षामधले त्यांचे जे अनुभव आहेत, 17 वर्षामधले त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम आज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुमचे बरेच सारे प्रश्न याच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमचे अजून जे काही क्वेश्चन्स असतील त्याच्यासाठी सायली मॅमची जी प्रोफाईल आहे, लिंक्डइनची प्रोफाईल, ती लिंक्डइनची प्रोफाईल मी कमेंटमध्ये शेअर करणार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी पर्सनली कनेक्ट होऊ शकता. आज आपण अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत की ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत. सायली मॅम, कोडफर्स्टमध्ये खूप खूप स्वागत. मॅम, थोडंसं तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल किंवा हा जो 17 वर्षाचा टोटल अनुभव आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. बरोबर. तर आता सध्या मी माझी स्वतःची जी संस्था आहे प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशन्स, ती मागच्या 1.5 वर्षांपासून सुरुवात केली आहे त्याची. पण त्याच्या अगोदरचा तुम्ही खूप छान माझं इंट्रोडक्शन दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. येस, तो हा जो सेशन आहे पूर्ण मी आजच्या तुमच्या या पॉडकास्टमध्ये पूर्ण अनुभव माझा स्वतःचा हा समराईज करणार आहे, सांगणार आहे. आणि सगळ्यात अगोदर खूप खूप आभार, तुम्ही मला अप्रोच केलं यासाठी. आणि येस, सुरुवात मी HR म्हणून केलेली. माझं MBA HR मी केलं कमेन्स इन्स्टिट्यूट म्हणजे हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट आहे कोथरूडचं तिथून. आणि आत्तापर्यंतचं पूर्ण शिक्षण माझं पुण्यातच झालं, बालपण पण पुण्यातच गेलं. तर NCL कॉलनीत माझं बालपण गेलं. खूप मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल होती, पण खूप चांगले संस्कार, खूप चांगले लोक मला लाभले. त्याच्यासाठी मी खूप देवाची आभारी आहे. आणि ह्या सगळ्यातच आपण घडत असतो खरं तर. आपण आणि हे टप्प्याटप्प्याला आपण हा ग्रॅटिट्यूड देवाला देत गेलं पाहिजे, लोकांना देत गेलं पाहिजे, जे आपल्या जडणघडणीचा भाग असतात असं मला वाटतं.
आणि त्यांच्या टचमध्ये पण राहिलं पाहिजे. येस. कारण आपण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या रुटीन लाईफमध्ये आपण बिझी होतो आणि त्यांच्याबरोबर आपण तेवढं कनेक्शन जे मेंटेन राहायला पाहिजे ते राहत नाही. पण आपण त्यांच्यापर्यंत सतत आपण त्यांच्या टचमध्ये राहिलं पाहिजे. आणि येस, आपला जो रोजचा जो काळ आहे, रोजचं जी लाईफ आहे, आपण त्याच्यात बरेच नवीन लोकांच्या संपर्कात येत असतो. येस, तर एका काळानंतर एक अनुभव घेतल्यानंतर आपली ती जबाबदारी होते. मला असं वाटतं एक प्रिव्हिलेज पण असतो, पण मोर दॅन प्रिव्हिलेज आय विल से इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी येस. फॉर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. मग आपण काय करतो ते खूप महत्त्वाचं आहे. तर येस, HR म्हणून मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 7 वर्ष मी टॅलेंट ॲक्विजिशन HR मध्ये काम केलं. त्याच्यात मी IT हायरिंग मध्ये होती. ग्रेट. स्किल बेस्ड हायरिंग, त्यालाच आपण टॅलेंट ॲक्विजिशन म्हणतो, त्याच्यात काम केलं. आणि त्याच्यानंतर मी इंडियन लीडरशिप अकॅडमीमधनं सर्टिफिकेशन केलं. सर्टिफिकेशन पॉशमध्ये मी किंवा सॉफ्ट याच्यात? स्किल्समध्ये केलं. कॉर्पोरेट ट्रेन द ट्रेनर सर्टिफिकेशन केलं, सॉफ्ट स्किल्स केलं. Great. बँगलोरची जी ILA इन्स्टिट्यूट आहे तिथून. आणि मग नंतर मला कॅम्पस टू कॉर्पोरेट एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ट्रेनिंग्सच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, ज्याच्यात मी माझा जो पूर्वीचा अनुभव आहे तो मी बऱ्याच विद्यार्थ्यांना देत गेली. अशा सेशन्समधून बऱ्याच इन्स्टिट्यूटशी मी संपर्कात आली. त्या दरम्यान पुण्यातले बरेच इन्स्टिट्यूट झाले आत्तापर्यंत कवर, ऑलमोस्ट ऑल आय विल से. ग्रेट. आणि अजूनही मी त्यांच्याशी आहे रिलेटेड. आय एम जस्ट अ कॉल अवे फॉर देम. मेनी ऑफ द फॅकल्टीज दे रीच मी आउट. ग्रेट. तर जेव्हा जमेल तसं मी तिथे जात असते. आणि येस, नंतर मला फुल टाईम काम करण्याचा पण एक अनुभव आला. मी 3 वर्ष फुल टाईम पण काम केलं इन्स्टिट्यूट्सबरोबर. पण नंतर असं वाटलं की मला बऱ्याच वेगवेगळ्या संध्या येत होत्या आणि त्या मला घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी एका इन्स्टिट्यूटशी रिलेटेड न राहता, असोसिएटेड न राहता, मला हे वाटलं योग्य की मी स्वतःचं सुरू केलं पाहिजे. आणि येस. जमेल तसं मी असाइनमेंट्स घेते आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मी व्हॅल्यू ॲडिशन करायचा माझा प्रयत्न असतो. थ्रू माय एक्सपिरियन्स, थ्रू माय लर्निंग्स, वॉट एवर टॅलेंट और एक्सपर्टीज आय हॅव गॉट नाव थ्रू द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, पीपल एक्सपिरियन्सेस आय विल से. तर येस, मग नंतर फुल टाईम काम केल्यानंतर मी आता सध्या मी पॉश ट्रेनर आहे, इंडिपेंडंट पॉश ट्रेनर आहे. मी स्वतःचे सेशन्स घेते आणि प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशनच्या माध्यमाने मी बऱ्याच HRsला ज्यांना अपस्किलिंग करायचं आहे, ज्यांना स्वतः ट्रेनर व्हायचं आहे, पॉश ट्रेनर व्हायचं आहे, किंवा बरेचसे, पण अजून आम्ही एवढे सुरू नाही केलेत. सध्या आम्ही पॉश आणि HRचे 2 कोर्सेस आम्ही लॉन्च केलेत आणि ते घेतलेत आत्तापर्यंत. पण पॉश ट्रेन द ट्रेनरचे आमच्या 5 बॅचेस सक्सेसफुली झाल्यात. Wow. आणि ऑलमोस्ट 16 HRs दे हॅव डन देअर सर्टिफिकेशन फ्रॉम प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशन. ग्रेट. तर येस, आणि इंडिपेंडंट मी इंडस्ट्रीजमध्ये ट्रेनिंग्स देते पॉशशी रिलेटेड. अजून कस्टमर सर्विस फेसिंग जे रोल्स असतात सेल्स टीमचे, ते पुण्यातले सगळ्या ब्रँड्सला मी त्या टीम्सला ट्रेनिंग देते. वाव. तर ह्या सगळ्या ट्रेनिंग ज्या असतात त्या कस्टमर सर्विसच्या असतात. हाऊ टू कम्युनिकेट विथ द कस्टमर्स इफेक्टिवली, हाऊ टू पोझिशन युअर प्रॉडक्ट्स, प्रीमियम प्रॉडक्ट्स इफेक्टिवली, आणि कस्टमर ऑब्जेक्शन्स तुम्ही कसे हँडल केले पाहिजे, किंवा एटिकेट्स कसे फॉलो करून तुम्ही कसं इफेक्टिवली कस्टमरशी बोललं पाहिजे. आणि याच्यात पण कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय थिंक सो. तर हे ट्रेनिंग्स देते. तर हे झाले कस्टमर फेसिंग रोलचे ट्रेनिंग्स आणि पॉशचे ट्रेनिंग्स. त्याबरोबरच मी सध्या एका इन्स्टिट्यूटशी अफिलिएटेड आहे, DY पाटील ग्लोबल बिझनेस स्कूलबरोबर, जिथे मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करते. आणि MBAच्या विद्यार्थ्यांना हे व्हॅल्यू ॲडिशन जे सेशन्स आहेत ते देते. लिंक्डइन प्रोफाईल तुम्ही कसा बनवला पाहिजे, किंवा प्रोफेशनल नेटवर्किंग कसं केलं पाहिजे, मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी केली पाहिजे, सॅलरी कशी नेगोशिएट केली पाहिजे HR बरोबर.
तुम्ही रेझ्युमे कसा तुमचा ATS फ्रेंडली केला पाहिजे. आज HR सिस्टीम वापरले जातात बऱ्याच ऑलमोस्ट मेनी ऑर्गनायझेशन्स इन्क्लुडिंग फॉर्च्यून 500 कंपनीज. तर तिथे तुम्ही तुमचा रेझ्युमे कसा ATS फ्रेंडली करू शकता, म्हणजे जेणेकरून तो स्मूथली फिल्टर होऊ शकतो त्या सिस्टीम मधून. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही खूप काही करता पण तुम्ही ते तुमच्या रेझ्युमेमध्ये प्रेझेंट नाही करू शकत, किंवा काही गोष्टी तुम्ही फॉलो नाही करत ज्याच्यामुळे तो तुमचा तिथे ब्लॉक होतो, त्या सिस्टीममधनं फिल्टर होत नाही रेझ्युमे. तर त्याबद्दल मी मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग घेते, तुम्ही कसा बनवला पाहिजे. आणि येस, ग्रुप डिस्कशन्स आणि असे बरेच व्हॅल्यू ॲडिशन आमचे मॉड्यूल्स असतात त्या सगळ्या सेशनमध्ये. ह्याबरोबरच मी सॉफ्ट स्किल्सचे पण ट्रेनिंग्स देते, जिथे तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स, मग हाऊ टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, बिहेवियरल स्किल्स ट्रेनिंग्स, हे सगळे मॉड्यूल्स आम्ही कव्हर करतो त्याच्यात. रिअली ग्रेट. सो प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशनच्या तुम्ही फाउंडर आहात आता. आणि प्रोपल्स मला वाटतं की ज्या समाजात आपण जन्माला आलो आहे त्याचं आपण देणं लागतो, आणि त्याच्यासाठी हा तुमचा 17-18 वर्षाचा जो अनुभव आहे तो प्रोपलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे. कोडफर्स्टकडून खूप खूप आभार करणं. अशी लोक समाजात जेव्हा जन्माला येतात त्यावेळेस एक वेगळ्या दिशेनं समाज जायला लागतो असं मला वाटतं. हा व्हिडिओ जर महाराष्ट्रातील TPOs बघत असतील किंवा कॉलेजेसचे टीचर्स बघत असतील, स्टुडंट्स बघत असतील, तर तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेसपर्यंत पोहोचवा, जेणेकरून स्पेशली मॅम आम्ही जे कोडफर्स्ट आहोत ते Tier 3 आणि Tier 4 महाराष्ट्रातल्या स्पेशल ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काम करतोय. त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना तुमची खूप गरज आहे असं मला वाटतं. कारण ग्रामीण भागातली मुलं खूप कष्ट करतात, कष्टाळू आहेत, सगळं काही त्यांच्याकडे आहे, पण ते प्रेझेंट नाही करू शकत आहे. आणि मी स्वतः ग्रामीण भागातून असल्यामुळं त्यांचे प्रश्न मला जवळून माहीत आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उकल आज मला करून घ्यायची आहे. तर मॅम, मी सुरुवात या गोष्टीपासून करतो आहे की आमच्या ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागतात, या पिढीतले पालक थोडेसे सुशिक्षित आहेत, पण आमच्या पिढीतले पालक अगदीच शेतकरी होते. पालकांच्या खूप बेसिक अपेक्षा असतात की मुलांना जॉबला लागलं पाहिजे. बरोबर. आणि Tier 3, Tier 4च्या कॉलेजेसची कंडिशन अशी आहे, मी कुठल्याही एका कॉलेजला नावं ठेवत नाही, पण एज्युकेशन सिस्टमच अशी आहे की ती मुलांना त्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे खरं तर महाराष्ट्राचं. सो मी ॲज अ पालक म्हणून मुलांकडून अपेक्षा ठेवतो, पण मुलं त्या लेवलला उतरत नाहीत आहे. मी एक चांगला विद्यार्थी किंवा चांगला मुलगा म्हणून किंवा चांगला इंजिनियर म्हणून जॉबसाठी जर प्रयत्न करायचा असेल तर फर्स्ट इयरपासून मी काय करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मी फायनल इयरच्या कॅम्पसमध्ये सिलेक्ट होईल, हा माझा पहिला प्रश्न आहे. बरोबर. आता बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं, विद्यार्थी जेव्हा त्यांना नोकरीची गरज असते तेव्हा ते नेटवर्क वाढवायला लागतात आणि शोधायला लागतात अशी माणसं की जी त्यांना नोकरी मिळवून देऊ शकतात. येस. मला पण बरेच असे मेसेजेस येतात की मॅडम, तुमची ओळख आहे का इथे, तुम्ही मला यांच्याशी कनेक्ट करून देऊ शकता का, प्लीज रेफर करा मला. पण तुम्ही तुमच्यासाठी काय करता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला मदत करता का? तर नेटवर्क, प्रोफेशनल नेटवर्किंग जे म्हणतो आपण, आणि आज लिंक्डइनवर ते खूप इफेक्टिव्हली आज लोक करतात. आणि मी खरंच म्हणेन की लिंक्डइन इज if you are very active on LinkedIn, you are already a part of a global institution and a global ecosystem, right? तर आणि असं काही राहिलेलं नाही आहे, Tier 1, Tier 2, Tier 4 राहिलेलं नाही आहे, बिकॉज इंटरनेट आहे आज आणि खूप मोठा रिसोर्स आणि टूल आहे तो आज सगळ्यांसाठीच मी म्हणेन. आणि तो तुम्ही कसा इफेक्टिव्हली यूज करताय, त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तुम्ही कुठे आहात. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी तुम्ही लिंक्डइन हे माध्यम तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या फील्डमध्ये असलेले किंवा जे तुमच्या प्रोफेशनल लाईफ और करिअरमध्ये उपयोगी असतील अशा लोकांशी तुम्ही कनेक्शन करू शकता आणि त्यांची मेंटरशिप, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही विचारू शकता, कनेक्ट होऊ शकता. आणि का नाही, जर तुमचा एक इंटेंट चांगला असेल तर मला वाटतं योग्य लोक नक्कीच मदतीला धावून येतात. मॅम, जसं तुम्ही म्हटलात की फक्त फायनल इयरमध्ये आल्यानंतर मुलांच्या डोक्यात असतं की जॉब लागला पाहिजे आणि मग ते कनेक्शन्स बनवायला. हा मी पर्सनल एक्सपिरियन्स घेतलेला आहे.
ज्यावेळेस आम्ही मुलांचे ॲडमिशन्स करतो त्यावेळेस त्याची लिंक्डइन प्रोफाईल बघतो, तर त्याचे कनेक्शन्स कोणत्याही मुलाचे आजपर्यंत मी बघितलेले कनेक्शन्स की 500च्या वरती कुणाचेच कनेक्शन नसतात. खूप रिअर केसमध्ये 500च्या वरती कनेक्शन्स आहेत. सो ती मुलं इथं आल्यानंतर त्या पद्धतीचा विचार करायला लागतात. तर आम्ही काय करतो, डेली त्या पद्धतीचे कनेक्शन्स त्यांना बिल्ड करायला लावतो. तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करता आहात, सध्या तुम्ही अँग्युलर शिकताय, तर अँग्युलरमध्ये कोणता टॉपिक शिकलेला आहात त्याच्यावरती रायटिंग करायला सांगतो त्यांना की बरोबर. ही फंक्शनॅलिटी शिकला तर ही फंक्शनॅलिटी ॲटलिस्ट प्रेझेंट करा की मी या फंक्शनॅलिटीमध्ये हे केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून लिंक्डइन खूप स्ट्रॉंग होत चाललं आहे आता मुलांचा. अजूनही बरेच सारे क्वेश्चन्स आहेत, काही टेक्निक्स विचारायचे आहेत तुम्हाला. त्याच्या आधी मी थोडासा क्वेश्चन विचारतो की मुलगा फायनल इयरमध्ये गेल्यानंतर म्हणजे फर्स्ट सेमिस्टरपासून त्याचे बाकीच्या गोष्टी चालू होतात, म्हणजे ॲप्टिट्यूड असेल, DSA असेल किंवा टेक्निकल जे ग्रूमिंग आहे ते टेक्निकल ग्रूमिंग चालू होतात. पण CV बिल्डिंग, कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल याच्याकडं बऱ्याच साऱ्या मुलांचं दुर्लक्ष असतं, कारण ते खूप कॅज्युअल घेतात. कोण जाईल, बरोबर. कुणी बघत नाही. तर कॅम्पसमध्ये सिलेक्शन होण्यासाठी ह्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. तुम्ही जेव्हा विद्यार्थी असता तेव्हा तुम्ही काय करता कॅम्पसमध्ये, स्वतःसाठीच नाही पण इतरांसाठी सुद्धा. तुम्ही तुमच्या कोर्समध्ये कशी व्हॅल्यू ॲड करता, तुम्ही क्लासरूममध्ये स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुम्ही फॅकल्टीजबरोबर कसं इंटरॅक्ट करता, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच असे आता आपलं एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती खूप बदलली आहे. खूप इंटरॅक्टिव्ह असे इव्हेंट्स होत असतात आणि तुमचं पार्टिसिपेशन फक्त ॲकॅडमिक रिलेटेड न राहता तुम्ही बाकीच्या अशा इव्हेंट्समध्ये पण स्वतःला कसं प्रेझेंट करता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचे ॲक्च्युली कसे मॅनेजमेंट स्किल्स, आता मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हटल्यावर मॅनेजमेंट इव्हेंट्स पण बऱ्याच होत असतात, तर तुम्ही कसं तिथे टीमला बरोबर घेऊन जाता, तुमचा जो कोर ग्रुप आहे त्यांच्याबरोबर तुम्ही कसं इंटरॅक्ट करता किंवा येणारे रोजचे चॅलेंजेस आहे, राईट. आपण CV मध्ये लिहितो टीम मेंबर, आय एम अ व्हेरी गुड टीम प्लेयर. पण जेव्हा तुमचा स्वतः मित्रांमध्ये जेव्हा ते कॉन्फ्लिक्ट होतात तेव्हा तुम्ही ॲक्च्युली तिथे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन करता का किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग तुम्ही तिथे करता का? हाऊ आर यू युझिंग युअर इमोशनल इंटेलिजन्स देअर, दॅट मॅटर्स आय थिंक सो. तर हे नुसतंच शब्द नाही आहेत, ॲक्च्युली दे आर स्किल्स विच यू कॅन अप्लाय एव्हरी डे ॲट युअर प्लेस, वर्क प्लेस. दुसरा सॉफ्ट स्किल रिलेटेडचा क्वेश्चन होता, सब क्वेश्चन म्हणूयात आपण त्याला. सो सॉफ्ट स्किलमध्ये भीती तर हा खूप, म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलात की Tier 3 Tier 4 काही नाही आहे, बट एन्व्हायरमेंटचा खूप सारा इम्पॅक्ट पडतो. येस. जसं की पुणे किंवा मुंबई शहरामध्ये आलो तर इंग्लिश बोलणारी 10-12 लोक भेटतील. बरोबर. ग्रामीण भागात गेला एखादा इंग्लिश बोलायला लागला तर त्याच्या आजूबाजूला लोक फक्त बघत उभा राहतात. तो भीती जो आहे, तो भीती हा प्रकार आहे अजूनही मुलांमध्ये. तर ती कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे एक्झॅक्टली, म्हणजे रीडिंग तर आहेच आहे, पण अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत का की जेणेकरून मी माझं सॉफ्ट स्किल पण वाढवेल? राईट. आता 2 प्रकारचे लोक असतात ॲक्च्युली, ज्यांना खूप वाचायला आवडतं आणि एक आहेत ती ज्यांना खूप ऐकायला आवडतं. तर मी ऐकणारी आहे. मी स्वतः खूप ऐकायची आहे ॲक्च्युली, पॉडकास्ट म्हणा, बरेच चॅनल्स म्हणा, यूट्यूबचं रेलेव्हंट कंटेंट, BBC. आणि फील्ड पण अशी असल्यामुळे ज्याच्यात कम्युनिकेशन आणि पीपल फेसिंग रोल असल्यामुळे ते कम्युनिकेशन रोल्स म्हणजे यूज करावं लागत होतं आणि त्याच्यातूनच आय वेंट ऑन होनिंग माय स्किल्स. पण येस, ज्यांना वाचण्याची आवड आहे त्यांनी नक्कीच वाचत राहावं, गुड कॉन्टेंट, गुड बुक्स. आणि सोपे सोपे, खूप मी असं म्हणत नाही की खूप भारी भरकम तुम्हाला शब्द वापरले पाहिजे कम्युनिकेशनसाठी. आणि कम्युनिकेशन बेसिकली हा खूप मोठा मिथ आहे की तो फक्त इंग्लिश लँग्वेज, ज्यांना इंग्लिश चांगलं बोलता येतं म्हणजेच त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे असं नाही आहे, बिलकुल नाही. तुमचं जर तुम्हाला मत इफेक्टिव्हली, कॉन्फिडेंटली, स्पष्टपणे समोरच्याला मांडता आलं, समोरच्या समोर मांडता आलं, तर दॅट इज येस, एक्झॅक्टली यू आर अ व्हेरी गुड कम्युनिकेटर अँड दॅट इज मेंट बाय असर्टिव्ह कम्युनिकेशन.
तर येस, आरशासमोर बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सेल्फ रेकॉर्ड करून, तुम्ही स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही परत तो बघू शकता की काय तुम्हाला चुका केल्या? तुम्हाला स्वतः त्याच्यावर रिफ्लेक्शन करता येईल की कुठे मी कमी झालो आणि मी अजून कसं स्वतःला बेटर करू शकतो. Yes. तर तुम्ही स्वतः रोज काय करताय, भलेही ते 10 मिनटं असू देत, तुम्ही रोज देताय का, कन्सिस्टंटली देताय का, स्वतःवर काम करताय का, ते खूप महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी इज द की की पॉइंट. एक्झॅक्टली. येस. ओके मॅम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही एका फ्रेशरमध्ये ज्यावेळेस आता टॅलेंट ॲक्विजिशनमध्ये तुम्ही स्पेशली काम केलेलं आहे, तो मी हा टेक्निकलसाठी क्वेश्चन विचारतो. ज्यावेळेस एखादा फ्रेशर तुम्हाला सी व्ही शेअर करतो तर त्याच्यामधले कोणत्या स्किलचे कमी वाटते तुम्हाला की याच्यात म्हणजे शॉर्टलिस्टिंग, ज्यावेळेस तुम्ही सी व्ही शॉर्टलिस्टिंग करता तर शॉर्टलिस्टिंग कोणत्या बेसिसवरती असतं आणि एक सी व्ही शॉर्टलिस्ट करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ असतो? हार्डली 5 सेकंड्स. आता बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये सिस्टीम आहे, तर तो जेव्हा अप्लाय करतो कॅन्डिडेट तेव्हाच तो फिल्टर होऊन याच्यासमोर HR समोर येतो, राईट. तर त्याच्यावर खूप काम केलं पाहिजे. आज तुम्ही HR सिस्टीम कशी आज काम करते ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही कसं तुमचा रेझ्युमे तसा इफेक्टिव्हली बनवला पाहिजे, राईट. एक फॉर्मॅट आहे, सिम्पल फॉर्मॅट. आजकाल खूप जण फॅन्सी टेम्पलेट्स वापरतात आणि लोगोज ते विचार करतात आम्ही कसा त्याला क्रिएटिव्ह बनवू, कलरफुल बनवू किंवा प्रेझेंटेशनने किती आम्ही त्याला एस्थेटिक बनवू, त्याच्यावर काही नसतं ॲक्च्युली. जर तो फिल्टरच होणार नसेल तर त्याच्यावर काम करून वेळ घालून काहीच अर्थ नाही. पण तुम्ही जे काम केलं आहे ते तुम्ही इफेक्टिव्हली आणि क्लीन स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर प्रेझेंट करू शकला तर तो ATS थ्रू नक्कीच तो पास होतो, राईट. असे सायन्स सिम्बॉल्स जर तुम्ही यूज केले किंवा टेबल्स, आज जे ATSला चालत नाहीत, ब्लॉक होतात तिथे रेझ्युमे, तर ते तुम्ही वगळले पाहिजेत, काढले पाहिजेत. युनिफॉर्म फॉन्ट वापरल्या पाहिजे, म्हणजे प्रोफेशनल कॅलिब्री आणि स्टँडर्ड 11 फॉन्ट आहे ती वापरली पाहिजे. आणि जे स्टँडर्ड आपले टायटल्स आहेत त्याच्याच खाली तुमची माहिती तुम्ही लिहिलेली पाहिजे. हार्डली 1 to 2 पेजेस रेझ्युमे मोस्ट प्रोबेबली. अँड प्रयत्न तर 1 पेजचाच केला पाहिजे मी म्हणेन. एक्सपिरियन्ससाठी पण सिंगल पेज आणि फ्रेशरसाठी पण. येस, माझा पण आज 1च पेजचा रेझ्युमे प्रोफाईल आहे. सो ATS फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये आता मला वाटतं तुम्ही बरेच पॉईंट कव्हर केलेले आहेत. आम्ही इंजिनियर लोक ज्यावेळेस ATS टाकतो तर ChatGPTला आम्ही CV देतो आणि म्हणतो की हे ATS फ्रेंडली करून दे. माहीत बी ते होतं की न होतं मला माहीत नाही आहे, पण मला वाटतं आज तुम्ही बरेच पॉईंट कव्हर केले, जसं फॉन्ट्स आहे, टेबल ब्लॉक होतं ते मला माहीतच नव्हतं. ओके. सो ATS फ्रेंडली हा टर्म जो आहे तो एक्झॅक्टली काय आहे, कारण बरेच सारे प्रेक्षक किंवा बरेच सारे मुलं जे आहेत ते अजून सुरुवात करणार आहेत. सो त्यांच्या मनामध्ये ATS हा वर्ड काय असू शकतो, अगदी सोप्या भाषेत काय सांगा? बरोबर. ATSचा फुल फॉर्म आहे ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम, म्हणजे जी HR सिस्टीम आहे. आता काय होतं, एक पोझिशन असते पण त्याला ऑलमोस्ट 50,000पेक्षा जास्त लोक अप्लाय करतात. तर आज ते मॅन्युअली पॉसिबल नाही आहे एका HRला किंवा ह्युमनला ते एवढे रेझ्युमे बघत बसण्यात, म्हणजे वेळ घालवण्यात. जेव्हा आज AI आहे आपल्याकडे तर इट इज HR सिस्टम विच इज यूज्ड बाय मेनी ऑर्गनायझेशन्स. तर ती कशी काम करते ती आपण समजून घेतलं पाहिजे पहिली, राईट. आणि तुमचा रेझ्युमे तुम्ही कसा इफेक्टिव्हली प्रेझेंट करायचं ते कळलं पाहिजे तुम्हाला. जर फ्रेशर असाल तर तुमचा रेझ्युमे करिअर ऑब्जेक्टिव्हनी तुम्ही सुरुवात करू शकता. बट जर तुमचा 1 ते 1.5 वर्ष अनुभव असेल तर करिअर ऑब्जेक्टिव्ह न लिहिता तुम्ही प्रोफेशनल समरी लिहिली पाहिजे. मग त्या 1-1.5 वर्षात तुम्ही काय व्हॅल्यू ॲडिशन केलं त्या कामात तुमच्या, ते तुम्ही तिथे समराईज केलं पाहिजे, राईट. आणि इफ पॉसिबल टँजिबल टर्म्समध्ये, राईट. म्हणजे तुमच्या कामामुळे आता सपोज तुम्ही फायनान्समध्ये काम केले तर तुम्ही तुमच्या कामामुळे तुम्ही कंपनीची कॉस्ट कशी कमी केली, किती % कमी केली ओव्हर द क्वार्टर किंवा 6 मंथ्स, तर तिथे तुमचा अनुभव तुम्ही दाखवताय, राईट. यू आर नॉट जस्ट रायटिंग समथिंग जनरल बट यू आर बिंग व्हेरी स्पेसिफिक, अँड स्पेसिफिक इज टेरिफिक. ग्रेट. येस. सो ATS फ्रेंडलीसाठी मित्रांनो आपण प्लेसमेंट टॉक नावाचा जो एक प्रोग्राम आहे मॅमच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी घेऊन येत आहोत.
सो त्या टॉकमध्ये आम्ही बरेच सारे इव्हेंट्स आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशन आणि कोडपसच्या माध्यमातून प्लॅन करतो आहोत. त्या पुढे येतच राहतील. मॅम, माझा पुढचा प्रश्न हा आहे, ज्यावेळेस आपण एकदा एंटर झालो जॉबमध्ये, सो फर्स्ट टाइम ज्यावेळेस असतं म्हणजे फ्रेशर म्हणून, त्यावेळेस HR ची खूप भीती मनामध्ये असते. कारण असं वाटतं की HRच सिलेक्ट करतात आणि HRच म्हणजे तुम्हाला एक रिलीज प्रोसेस पण HRच करतात. सो कंपनीमध्ये गेल्यानंतर कळतं की हा आपल्याला टेक्निकल आहे, मॅनेजर आहेत किंवा जी हायरार्की आहे ती फॉलो करावी लागते. तेव्हा कुठं तर मला वाटतं की जसं जसं एक्सपिरियन्स वाढत जातो तसं आपण काही इथिक्स विसरत जातो. तो एक्सपिरियन्स लोकांनी काय इथिक्स फॉलो केले पाहिजे, आणि त्यामधला HRचा माझा सब क्वेश्चन हा आहे की ज्यावेळेस मी सेकंड टाइम इंटरव्ह्यू देणार आहे तर मी सॅलरी कशी निगोशिएट केली पाहिजे, हा माझा क्वेश्चन आहे. ओके, तर आपण पहिला क्वेश्चन काय होता तुमचा? इथिक्स काय फॉलो करायला पाहिजे बरोबर. आणि दुसरं सॅलरी कशी निगोशिएट करायला पाहिजे. राईट. तर एथिक्स जे आहे, आपण प्रोफेशनल एथिक्स अँड कॉर्पोरेट एटिकेट्स हा आता आजकाल बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये पण विद्यार्थ्यांसाठी एक विषय बनलेला आहे. हो. व्हॅल्यू ॲडिशन सब्जेक्ट म्हणून असतो तो, आणि तो मी डील पण करते. मी आता सध्या तोच विषय हँडल करत होती. तर येस, कॉर्पोरेट एथिक्समध्ये तुम्ही तुम्हाला कसं प्रेझेंट करता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या संपर्कात असलेले लोक, रोजच्या संपर्कात असलेले लोक, त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट करता, हाऊ यू फॉलो द प्रोफेशनलिझम. या सगळ्या गोष्टीचा इन्क्रिमेंटवरती फरक पडतो. येस, नक्कीच. तुम्ही जेव्हा लिडरशिप रोल्सला जाता, जेव्हा प्रमोशनकडे तुमची वाटचाल होत असते, तेव्हा नक्कीच या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता सपोज कोडिंग हा जर आपण एक्झाम्पल घेतला, हा जो एक कॅन्डिडेट आहे तो खूप कोडिंगमध्ये चांगला आहे, पण ही इज नॉट ॲन इफेक्टिव्ह टीम प्लेयर ऑर अ इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. बट देन एक B आहे कॅन्डिडेट जो सरासरी ॲव्हरेज आहे आणि ही इज अ व्हेरी गुड कम्युनिकेटर. ही गेट्स अलॉंग वेल विथ पीपल अँड टेक्स देम अलॉंग व्हेरी वेल अहेड. राईट. तर तो एक इफेक्टिव्ह लीडर म्हणून मला वाटतं इफेक्टिव्ह असतो आणि त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. तर तो जास्त, त्याची प्रोबॅबिलिटी असते प्रमोशन आणि लिडरशिप रोल्समध्ये त्याला एक्सेल करण्याची, त्याला जास्त महत्त्व दिलं जाईल मी म्हणेन. सॅलरी निगोशिएशन कसं करायचं. बरोबर. तर सॅलरी नेगोशिएशनमध्ये तुमची व्हॅल्यू काय आहे मार्केटमध्ये हे तुम्ही खूप वेळोवेळी तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे. तुमचे कौशल्यांना आज काय व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये. राईट. आपण बरेच आता व्हिडिओज पण बघतो जिथे आपल्याला कळतं एका बॉटलची किंमत, राईट, ह्या ठिकाणी 2 रुपये असेल तर त्या ठिकाणी 100 रुपये असते. राईट. तर त्या जागेचा फरक असतो आणि तुम्ही पण तुमची जागा खरं मार्केटमध्ये ओळखली पाहिजे. त्याच्यासाठी मार्केटचा अभ्यास केला पाहिजे आणि तुमच्या स्किल्सला काय व्हॅल्यू आहे आज, आणि आज कुठल्या स्किल्सला जास्त महत्त्व आहे मार्केटमध्ये, ते तुम्ही रिसर्च करत राहायला पाहिजे स्वतः, आणि मग तुम्ही त्याप्रमाणे नेगोशिएट केलं पाहिजे. आणि रिसर्च केल्यानंतर तुम्ही त्या प्रत्येक रोलमध्ये कसं ते तुम्ही व्हॅल्यू ॲड करू शकता हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. जर तुमचा अनुभव असेल पूर्वीचा, तर त्या अनुभवात तुम्ही काय केलं आहे, तुमच्याकडे टँजिबल टर्म्समध्ये तुम्ही एक्सपिरियन्स तुम्ही शो करता आला पाहिजे तुम्हाला. तर मला वाटतं देन यू डिझर्व द सॅलरी विच इज बियॉन्ड येस समथिंग स्टँडर्ड. ग्रेट. सो मला वाटतं की एकदा एक्सपिरियन्स आल्यानंतर हे स्किल जे आहे ते येतातच आहे. बट आपण म्हणजे स्पेशली टेकमध्ये काम करत असताना मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो आहे की या गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष असतं. चला की मी एक्सपिरियन्स झाला आहे तर माझ्या स्किल्सवरती सॅलरी भेटेल, आणि या सगळ्या गोष्टी आपण जे टीम लीडर असेल किंवा लिडरशिप क्वालिटीज असतील यामध्ये मराठी मुलं थोडीशी कमी पडत आहेत. तर तुमच्या माध्यमातून मला वाटतं ते बरंच सारं कव्हर होऊन गेलेलं आहे. मॅम, आत्ता जे तुम्ही काम करत आहात कॅम्पस टू कॉर्पोरेटसाठी, तो अत्यंत महत्त्वाचा विषय सध्या महाराष्ट्रासाठी. जे TPOज आहेत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, टीचर्स आहेत महाराष्ट्रातले, त्या लोकांना मला वाटतं की तुमच्याशी कनेक्ट व्हावं. त्यांच्यासाठी आपण
काय सांगू शकतो की म्हणजे त्या लोकांनी मुलांकडून कुठल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत आहे, किंवा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की जेणेकरून महाराष्ट्रामधली मुलं जी आहे ती सगळ्या सेक्टरमध्ये जॉबला इझिली लागू शकतील? बरोबर. मी म्हणेल जास्त त्यांच्याकडनं रिटर्न वर्क मी बऱ्याच ठिकाणी बघते की असाइनमेंट्स दिले जातात मुलांना आणि मुलं तेच करत राहतात, लिहित राहतात आणि काय होतं बऱ्याच वेळा त्यांना कंप्लीट करून सबमिट करायची घाई असते. त्यामुळे एकच उत्तर तुम्ही वेगवेगळ्या पानांवर बघता, पण त्याच्यात काही अर्थ नाही आहे. तर तुम्ही त्यांना एक केस स्टडी बेस्ड मेथडनी शिकवलं तर ते मला वाटतं योग्य आहे. आणि बेटर वेअर दे कॅन एक्सप्रेस देमसेल्फ. स्पीकअप प्लॅटफॉर्म द्या तुम्ही त्यांना मिळवून, किंवा एखादा रिसर्च करायला सांगा ग्राउंड रियालिटी शोधण्यासाठी, मार्केट रिसर्च. तर त्याच्यात मला वाटतं त्यांना खूप त्याचा उपयोग होईल. मग त्याच्यातून त्यांनी तो रिपोर्ट बनवायचा, सबमिट करायचा. ते दॅट इज मोर इफेक्टिव्ह दॅन गिविंग देम समथिंग रिटॉरिक स्टँडर्ड क्वेश्चन्स वेअर. आणि बरेच मुलं आता ChatGPT यूज करतात. येस. मग त्याच्यात काही अर्थ नाही आहे. Yes. आणि ते आपणही वेळ घालवतो ते चेक करत बसण्यात, काहीच अर्थ नाही त्याच्यात. सो केस स्टडी बेस जे काम आहे ते Yes, व्हायला ते पाहिजे, व्हायला प्रॅक्टिकल वरती जास्त Practical अप्रोच व्हायला असायला पाहिजे. पाहिजे. Yes. कम्युनिकेशन मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड कम्युनिकेशन, प्रोग्रामिंग मधले रिअल टाइम Correct. प्रोग्राम्स, प्रोजेक्ट्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते किंवा आता जे चालू आहे आपली रोजची डे टू डे लाईफ, आता वॉर आहे चालू, तर त्याच्यावर तुम्ही ग्रुप डिस्कशन करा क्लासमध्ये. आता बिझनेसेस या सिच्युएशनला काय बेनिफिट घेऊ शकतात आत्ताच्या सिच्युएशनचा, आणि कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या जनतेची, भारतातल्या. तर त्याच्यावर जर मुलांना ब्रेनस्टॉर्म करायला लावलं तर एवढे नवीन त्याच्यातून, आत्ताच मी अशी ॲक्टिव्हिटी घेतलेली नुकतीच, आणि इतके मस्त मुलांनी त्याच्यावर इनपुट्स दिलेत आणि आपलं काम सांगितलं. मलाही खूप शिकायला मिळालं त्याच्यातून. सो मॅम, माझा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या प्रश्नामुळं मला वाटतं की स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांचं किंवा सगळ्याच मुलांची एक जी मानसिकता आहे ती चेंज व्हायला लागली. जसं की इलॉन मस्कचा एक पॉडकास्ट आला होता आणि त्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं त्यांनी की इथून पुढे काम करण्याची गरज नाही आहे, सगळं काही AI करेल, जॉब्स राहणार नाहीत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी. स्पेशली IT कम्प्युटरमध्ये सध्या त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट दिसताना मला दिसतोय, कारण बरेच सारे टूल्स येत आहेत, कोडिंगचे जॉब जातील, हे जॉब जातील, ते जॉब जातील, असं बरंच कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो AIचा जॉब इम्पॅक्ट किती असेल, आणि असेल तर मुलांनी लर्निंग सोडून द्यायला पाहिजे का, किंवा त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह कशी ठेवायला पाहिजे, याच्याविषयी काय सांगू शकाल? बरोबर. AI मी म्हणेल हे टूल आहे जे आपण मास्टर केलं पाहिजे. आणि आज सेकंडाला नवीन टूल्स येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, तर आपल्याला ते खूप पेस पकडणं त्याचं अवघड आहे. पण येस, तुम्ही शोधत राहायला पाहिजे कसं तुम्ही वेळ काढून टूल्स मास्टर करू शकता, किंवा रोजच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा तुमचं जे काम आहे त्याच्यात तुम्ही कसं AIचा टूल इफेक्टिव्हली वापरू शकता. तुमच्या कामासाठी कुठला टूल इफेक्टिव्ह आहे ते शोधत राहा आणि तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचे पण आयडियाज AI देतं आपल्याला. तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट किती इफेक्टिव्हली देता त्याच्यावर तुमचे रिझल्ट्स आहेत. आणि त्याच्यात पण मला वाटतं कम्युनिकेशनच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचा थॉट प्रोसेस किती क्लिअर आहे ते खूप तिथे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही किती इफेक्टिव्हली त्याला प्रॉम्प्ट देता त्याच्यातून इफेक्ट्स तुमचे जनरेट होणार आहेत, रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर AI हे इट इज नॉट समथिंग विच इज आय थिंक इट कॅन रिप्लेस युअर जॉब. It will empower you to perform your jobs effectively. Great. Which will make you irreplaceable. Yes. Yes. सो मी पॉडकास्टची शेवटच्या प्रश्नाकडे जातोय. मला वाटतं की बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, पण तुमच्याकडून महाराष्ट्रातल्या मुलांना खूप सारं अपेक्षित आहे, आणि आपण ते पुढं तुमच्या इव्हेंटच्या माध्यमातून, तुमच्या स्पेसिफिक पॉडकास्टच्या माध्यमातून, जसं CV बिल्डिंगवरती आपण एक स्पेसिफिक पूर्ण असं अर्ध्या तासाचं घ्यायला पाहिजे, स्किलवरती घ्यायला पाहिजे, ॲटिट्यूड, बिहेवियर, ॲटिट्यूड, पर्सनॅलिटीवरती घ्यायला पाहिजे, असे बरेच सारे पॉडकास्ट घ्यायला पाहिजे, कारण एकाच पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाही आहेत.
सो माझा शेवटचा प्रश्न हा आहे मॅम, की जे आत्ता 2023, 24, 25 आणि 26मध्ये जी मुलं पासआउट होत आहेत, स्पेशली टेक बॅकग्राऊंड असू देत किंवा नॉन टेक बॅकग्राऊंड असू देत, त्यांना तुमचा काय सल्ला असेल की त्यांनी फर्स्ट जॉब ग्रॅब करताना काय करायला पाहिजे, याच्याबद्दल थोडक्यात सांगा. बरोबर. फर्स्ट जॉब ग्रॅब करताना का केल्यानंतर? करण्यासाठी काय करण्यासाठी. ओके. फर्स्ट जॉब ग्रॅब करण्यासाठी मी म्हणेल त्यांनी हे बघितलं पाहिजे की त्यांना त्या जॉबमध्ये काय शिकता येईल. त्या जॉबची किंवा त्या कंपनीची पहिले माहिती काढली पाहिजे आणि कसं ते त्या कंपनीत व्हॅल्यू ॲड करू शकतात आणि काय काय शिकू शकतात याच्यावर त्यांचा फोकस पाहिजे पहिले. कारण सुरुवातीच्या वर्षी आपल्या शिकण्यावर असतो आणि मग नंतर ऑफकोर्स मनी इज अ पार्ट ऑफ लाईफ, बट Yes. देन इट शुड नॉट बी द ओनली कॉन्स्टंट. मनी विल फॉलो वेअर युअर एनर्जी विल फ्लो अँड तुमचा इंटेंट शिकण्याचा असला पाहिजे सुरुवातीला, मग एव्हरीथिंग विल फॉलो. ग्रेट. तर तुम्ही जर नंतर एक व्हॅल्यू ॲडिशन रिसोर्स म्हणून जर बघितलं गेला तर नक्कीच तुम्हाला मग तुमच्याकडे एक हे असतो राईट, एक अथॉरिटी असते की तुम्ही केलं आहे काम आणि तुम्ही तेवढी व्हॅल्यू ॲड करू शकता. मग तुम्हाला का नाही तुमची जी किंमत आहे किंवा जी फीज आहेत तुम्हाला का नाही मिळणार? ओके. सो मॅम, तुम्ही वेळात वेळ काढला आणि बऱ्याच साऱ्या प्रश्नांच्या बद्दल आज आपण बोललो. मॅमच्या माध्यमातून आम्ही प्लेसमेंट टॉक्स पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि काही इव्हेंट्स घेऊन येत आहोत HR लोकांसाठी, जे मॅम ट्रेन करू शकतील. सो अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच आम्ही प्रोपल्स ट्रेनिंग सोल्युशनचे यूट्यूबचे लिंक देतो आहोत. हा व्हिडिओ आम्ही त्यांना कोलॅब करतो आहोत. तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जास्तीत जास्त HR लोकांपर्यंत, जास्तीत जास्त ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरपर्यंत, जास्तीत जास्त टीचर्स आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येता येतील. धन्यवाद. थँक्यू.